उपोषण पुकारलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलंय। सोबतच आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। सोबतच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचे संकेतही त्यांनी दिलेत। विधानसभा निकालावर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केलाय। निवडणूक आलेल्यांचीही निकालावर निवडून आलेल्यांचा सुद्धा निकालावर विश्वास नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे। लोकसभेत 1 खासदार असलेल्या अजितदादांना 42 जागा कशा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच 7 वेळा निवडून आलेल्या थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंनी शंका व्यक्त केली आहे। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवर शंका उपस्थित केली, त्यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आणि आपण त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केले। ईव्हीएम संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या बाबतच नाही तर राज्यामध्ये अनेकांच्या बाबतीत संशयाचं वातावरण असल्याची प्रतिक्रिया थोरातांनी दिली आहे। राज ठाकरेंनी ईव्हीएमवर केलेल्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमदार उत्तम जानकरांनी राज ठाकरेंच्या ईव्हीएम संदर्भातल्या भूमिकेचं स्वागत केलंय। विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून आपण राज ठाकरेंना ईव्हीएम विरोधात पुरावे देणार असल्याची माहिती जानकरांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसेंनी म्हटलंय। बाकी सर्व प्रकरणाचे निर्णय लागतात, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निर्णयाला उशीर का असा सवाल खडसेंनी उपस्थित केलाय। मुंबई शहराच्या विकासासाठी 690 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आराखड्याला मंजुरी दिली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये मुंबईतील अनेक विषयांवर चर्चा झाली आहे। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे अनुपस्थित होते। यावरून शिवसेनेच्या विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी जोरदार टीका केली। आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या समोर बसणं अडचणीचं वाटतं का असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला, तर आदित्य ठाकरेंचे प्रतिनिधी म्हणून सुनील प्रभू यांच्यासह उपस्थित असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी 4 जणांना अटक झाली आहे। अद्यापही 5 जण फरार असल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। अटक झालेल्या 4 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। दरम्यान त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 9 फेब्रुवारी हा दिवस राज्यामध्ये कॉमन मॅन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं युवा सेनेच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील 61 सर्वसामान्य नागरिकांचा युवा सेनेनं सन्मान करण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेनं महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले पक्षाला मोठा धक्का दिलाय। आरपीआयचे सचिव सुमित वजाळे यांच्यासह शेकडो आरपीआय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचे दोन्ही भाऊ आणि आई विविध मागण्यांचं निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेले होते। यावेळी सोमनाथ यांच्या आईनं मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला। पुण्यामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मूक आंदोलन केलं। समोरच्या असत्य कथन सरकारच्या आणि त्याचबरोबर वर्तनाच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मधील घोटाळ्यांविरोधात त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं। रायगडच्या एका ठिकाणी सत्यशोधक सर्वोदय संघटनेनं आंदोलन केलेलं आहे। राज्य सरकारनं शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या खासगीकरणामुळे 14,000 प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। मुंबईच्या कांदिवलीमधील समतानगरमध्ये माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणरायाचं आगमन झालं। कांदिवलीच्या इच्छापूर्ती बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालं। तर कांदिवली इच्छापूर्ती गणेश मंडळाकडून प्रयागराज कुंभमेळा आणि काशी मंदिराचा देखावा साकारला। माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे। माघी गणेशोत्सव उद्यावर आला असताना पीओपीच्या मूर्ती विक्री, स्थापना आणि विसर्जनावर घातलेली बंदी कायम ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलेला आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांची अंमलबजावणी करा असे निर्देशही कोर्टानं दिले। बंदी असताना पीओपीच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना हायकोर्टानं सुनावलंय। वारंवार आदेश देऊनही मूर्तिकारांनी पीओपीची मूर्ती तयार करणं का थांबवलं नाही असा जाब विचारत न्यायालयानं मूर्तिकारांना फटकारलंय।
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारला खडबडून जाग आली आहे. कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी आता व्हीव्हीआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वाहनांना सुद्धा प्रवेश बंदी केलेली आहे. यासाठी 5 उपाययोजनांची आखणी केली आहे. संपूर्ण कुंभ परिसर हा नो व्हेकल झोन आता घोषित करण्यात आलाय.